मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लवकरच शुभ श्रावणी ही मालिका आपल्या भेटीस येत आहे आणि त्यातीलच एक गोड कलाकार आज आपल्यासोबत आहेत. चला तर मग आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कसे आहात? मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. आणि पहिल्यांदा काम करताय झी मराठीवरती, राईट? हो. तर कसं आहे ते एक्सपिरियन्स? की खूप भारी आहे, कारण की मी जसं म्हणलो तसं की लहानपणापासून अल्फा मराठीपासून आपण बघत आलो आहे बरोबर. झी मराठीला, आणि ती लेगसी यांची आहे. आणि त्यांचा एक स्वतःचा एक आपलेपण आहे यांचा झी मराठीचा, खरं बघायला गेलं तर. सो त्यामुळे मी एक्सायटेड आहे. घरातले माझ्यापेक्षा जास्ती माझ्या घरचे एक्सायटेड आहेत, कारण की ते जास्ती बघतात. आपण कधी कधी काही गोष्टी मिस करतो बघायच्या, पण ते जास्त एक्सायटेड आहेत. अरे झी मराठी, झी मराठी. पण मी त्यांच्यामुळं आणि डबल एक्सायटेड झालो की अरे हो झी मराठी. सो असं कोणाचं रिएक्शन होतं जेव्हा पहिल्यांदा तुम्ही टी व्ही समोर बोलतात ना, गेलात की नाही आज तू मालिकांमध्ये येणार आहेस सुमित? सो असं कोणाचं रिएक्शन होतं? ॲक्च्युली सगळ्यांचंच माझ्या ॲट ए टाईम रिएक्शन झाले. मित्रांच्या, माझ्या आत्यांच्या, माझ्या पाहुण्यांच्या, माझ्या घरच्यांच्या, सगळ्यांच्या अशाच रिॲक्शन होते की अरे तू सिरियल करते. म्हणजे ओव्हरऑलच सगळीकडे होतं ते. आणि एक्साइटमेंट सगळ्यात जास्त कोणाला होती? माझ्या मते एक्साइटमेंट सगळ्यात जास्ती माझ्यातल्या ॲक्टरला होती. ओ, माझ्यातल्या लहानपणीच्या त्या ॲक्टरला होती की अरे बाय तू पोचलास तिथं भावा, तू लई वर्ष आरशासमोर करत होतास, तू आता पोचलास. माझ्या आतल्या त्या ॲक्टरला भारी वाटतंय की लहानपणापासून जे प्रेम करत आलं आहे स्वतःच्या ॲक्टिंगवर, त्या कलेवर. आणि सगळ्यात पहिलं मला सुमित विचारायला आवडेल तुला की जेव्हा हे कॅरेक्टर तुझ्याकडे आलं शुभ नावाचं, तेव्हा तुझी काय म्हणजे अशी थॉट प्रोसेस होती? नाही, काय होतं ना, म्हणजे ॲज अन ॲक्टर की दोन्ही पण ॲज अन ॲक्टर ती माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे खरंच, जेव्हा ते शुभ नावाचं कॅरेक्टर येणं. कारण की मी आधी थोडे कॅरेक्टर्स जे काही केले ते थोडेसे बिनधास्त, थोडेसे इनोसन्स होतं त्या कॅरेक्टरमध्ये, पण थोडेसे ते लाऊड होते थोडेसे. शुभ तसं लाऊड नाही आहे. शुभ थोडंसं काम आहे बोलण्यामध्ये, त्याच्यामध्ये एक लहेजा आहे, तो असा एक शांत आहे. म्हणजे तो कोल्हापूरचा रांगडागडी जे असला तरी तो त्याच्या लिमिटच्या बाहेर जात नाही. त्यांच्या मॅडमांबरोबर, त्यांच्या साहेबांबरोबर तो लिमिटच्या बाहेर जात नाही. घरच्यांच्या समोरसुद्धा तो, घरचे त्याला काही नाहीतरी थोडे टोचन देत असतात, त्याच्या बहीण वगैरे, पण तो त्याच्या पुढे जात नाही. सो त्यामुळं तसं ते एक चॅलेंजिंग होतं आणि तसं ते भारी होतं माझ्या की अरे हे कॅरेक्टर मला करायचं. आणि ॲज अन सुमित, ॲज अन ॲक्टर म्हणून पण तुम्ही ना, ते भारी असते यार की तुम्हाला तसे कॅरेक्टर्स करायला मिळणं, आणि ते एक्साइटमेंट आहे 100%. सो रिअलमध्ये पण सुमित आणि शुभमध्ये असं काय डिफरन्स आहे? बोलतो ना आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलप करायची बोलल्यावर त्या कॅरेक्टरसाठी एक वेगळेपण असतं. सो ते काय ना काय करायला लागतं. आहे ना, ढीग हे आहेत त्याचे, काय म्हणू शकतो, वेगळे पण आहे थोडेसे. कारण की तो थोडासा इंट्रोवर्ट म्हणता येत नाही, बट ही इज नॉट दॅट टॉकेटिव्ह. तो असा मितभाषी टाईपचा शुभ मितभाषी कलाकार आहे, माणूस आहे. आणि तो त्याच्या लिमिटच्या बाहेर, तो ॲग्रेसिव्ह बिलकुल नाही आहे. आणि त्याच्यातले 2-3 पॉईंट मला थोडेसे म्हणेन मी त्यांच्यासारखं आहे. तो म्हणजे मी प्रामाणिक आहे, इनोसन्स आहे. माझ्या कामाविषयी मी भयंकर प्रामाणिक आहे, मी इनोसंट आहे, असायलाच पाहिजे. मी इनोसन्स आहे, हार्डवर्किंग आहे, मी एकनिष्ठ आहे माझ्या सगळ्या माणसांविषयी. पण एक थोडासा गुण माझा शुभचा माझा सेम नाही, तो म्हणजे मी काम नाही आहे, मी शांत माणूस नाही आहे. मी थोडासा शॉर्ट टेम्पर्ड आहे, थोडासा ॲग्रेसिव्ह आहे मी माणूस, एक्स्ट्रोवर्ट आहे मी, थोडा बोलका माणूस आहे. सो असं आहे. आणि आज तू एवढ्या वेतरन ॲक्टर्स, म्हणजे एवढे कोर ॲक्टर्स आहेत ते, की लोकेश दादा असू दे किंवा आसावरी मॅम असू दे, त्यांच्यासोबत जेव्हा तुझ्याकडे आलं की आज त्यांच्यासोबत काम करायचं, तेव्हा तुझी ती काय फिलिंग होती? 100% दिवस त्यांची स्वतःची लिगसी, त्यांनी इतके वर्ष काम करून आले, त्यांचे आपण काम बघत आलो आहे, त्यामुळे ती करायची मजा आहे त्यांच्यावर. सो मी स्वतः एक्सायटेड होतो. कारण की काय होतं ना, कधी कधी आपण असं होतं की अरे आपण काय होणार, पण स्वतः ते त्या सिरियलचे पिलर्स आहेत, ते वन ऑफ द पिलर्स आहेत ते या सिरियलचे. सो मला वाटतं ती एक्साइटमेंट फ्रॉम डे 1 आहे. येस 100%. आणि सगळ्यात जास्त म्हणजे बोलतो ना, तुला असं मॉरल सपोर्ट कोणाचा होता? कारण तू बोलास मी फर्स्ट टाईम सिरियलमध्ये एंटर करतोय, सो तुला असं मॉरल सपोर्ट कोणाचा होता? मॉरल सपोर्ट फॉर द सिरियल मी म्हणणार नाही, पण मॉरल सपोर्ट माझा नेहमी आई राहिला खूप आधीपासून. कारण की ती शिक्षिका होती. मी इंजिनिअरिंगनंतर जी काही मी प्रोसेस ॲक्टिंगमध्ये, डायरेक्शनमध्ये, प्रोडक्शनमध्ये जे काही मी प्रोसेस इतके वर्ष घालवले म्हणा, की इन्व्हेस्ट केले, ते मागे नेहमी आई होती. व्हॉट एव्हर मी जे काही व्हायचं होतं तिला सांगायचं, अरे असं झालं आहे, तसं होतं आहे. मग तिचं भले तिला इंडस्ट्री माहीत नव्हती, पण एक तो मोरल सपोर्ट असं होती की होईल. आई म्हणजे मैत्रिणीच असते. मैत्रीण या ती, म्हणजे मी तिची सगळ्या गोष्टी शेअर करायचो, ती अशी होती की तू थांब, होईल, मला माहिती आहे तुझ्यामध्ये ते आहे. सो फक्त हे कर, तू ते कर, कारण तू हार्डवर्किंग केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे, टॅकल. सो त्यामुळे तिचा तो 100% राहिला फ्रॉम डे 1 इंडस्ट्रीत आल्यापासून.
आणि जसं की तू बोललास आता जस्ट की तू इंजिनिअरिंग करून मग इंजिनिअरिंगचं ते क्षेत्र सोडून डायरेक्टली ॲक्टिंगकडे कसं काय म्हणजे असं ते इंजिनिअरिंगचं क्षेत्र मला सोडावंच नाही लागलं, कारण की इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्येच मला कळालं की हे नाही आहे माझं क्षेत्र. मी फक्त डिग्री कंप्लीट केली. फक्त एक टावालाची डिग्री. डिग्री कंप्लीट केली. मी थर्ड इयरला सोडणार होतो. घरं म्हणले की नाही नाही भाई. म्हणलं भाई मेरे को नहीं चाहिए, राम राम, मला हे नको आहे. लास्ट इयर पण कंप्लीट केली, डिग्री केली आहे बाबांना मी सुपूर्त केली. ते वरती बघायच्यात मी गायब होतो. मी होतो दिल्लीमध्ये. मी एशियन अकॅडमी फिल्म अँड टेलिव्हिजनमधून PhD केलं फिल्म मेकिंगमध्ये. या सो त्यामुळे मी तिकडे गायब झालेलो. मी म्हणजे आवड म्हणूनच तू सुरुवात स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात तुला करिअर करायचं हे तू ठरवलं होतं. मी खूप आधीपासून ठरवलं होतं. मी इव्हन मला अजूनही आठवतं, मी 11-12लाच घरातल्यांना म्हणायचं मी असं करतो, पण घरातल्यांचं थोडं असतं ना की आपल्या खेडेगावात की नाही शिक्षण घे बाबा कंप्लीट. मी त्याचं रिग्रेट नाही करत आहे, पण हां ते असं आहे. आणि आज पहिल्यांदा एवढ्या सगळ्या कलाकारांसोबत काम करतोयस, म्हणजे वल्लरी झाली किंवा लोकेश सर झाले, आसावरी मॅम झाल्या किंवा मोक्षा झाली आज. सो त्यांच्यासोबत काम करायला ती मला केमिस्ट्री जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल. नाही सॉरी मी मिस झालो. काय म्हणते? केमिस्ट्री जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल त्यांच्यासोबतची ती काम करताना केमिस्ट्री. नाही आणि काय माहिती आहे का, माझं प्रत्येक कॅरेक्टरवरच एक युनिक. मोक्षावर माझं थोडासा कमी इंटरॅक्शन होतं, कारण ती थोडीशी म्हणजे अशी आहे की ती माझ्या ह्या इकडे यायचं नाहीस तू असं तिचं कॅरेक्टर आहे. पण माझं ह्यांच्यासोबत जे काय वल्लरी जे काय श्रावणीचं कॅरेक्टर आहे तिच्यासोबत माझं वेगळंच एक टॉम अँड जेरीवालं ते आहे. इन लोकेश सरांबरोबर माझा एक तो वेगळा एक तो ट्रॅक आहे की बाबा साहेब कायम सांगते मी ते ऐकतोय हो म्हणतोय. त्यांचा तो हनुमान आणि ते राम आहेत म्हणजे अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे. आणि असावरी त्यांबरोबर माझा ट्रॅक लिटरली असा आहे की आय नो दॅट की आय कॅनॉट गो अँड आस्क की तुम्ही असं कसं काय केला. मी त्यांच्याशी मॅडम असं पण म्हणू शकत आहे त्यांना. त्यांचं असं ते त्यांचा ऑरा येतो. सो त्यामुळे ती केमिस्ट्री मला वाटते न बोलता सुद्धा भन्नाट आहे. तुम्ही बघा मजा येईल तुम्हाला. आणि जसं की तू बोललास की आता शिक्षणाच्या बाबतीत तू एक बोलतो ना डिग्री म्हणून, पण बरेचसे असे कलाकार आहेत किंवा बरेचसे असे जण आहेत, कलाकार असं नाही बोलणार मी, बरेचसे असे जण आहेत त्यांना एक असा दबाव आणला जातो की नाही तू शिक्षणच कर किंवा हे. तर आवड आणि शिक्षण किंवा ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्याच्यात पुढे जाण्यासाठी आज बरेचसे वेगळे विचार. तर त्याबद्दल काय सांगशील तू? मी तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगू शकतो. मी माझं मत सांगू शकेन. काय आहे ना, शेवटी तुम्हाला कुठे पोचायचं आहे हे 2 मार्ग आहेत. म्हणजे तुम्ही ॲज इन या फील्डमधून तुम्हाला रायटर व्हायचं आहे, डायरेक्टर व्हायचं आहे, ॲक्टर व्हायचं आहे, काय व्हायचं तुम्हाला ते डिसाईड करता आलं पाहिजे. किंवा इन बिटवीन पण टाईममध्ये डिसाईड करू शकता. कधी कधी मग मी ॲज अ नरेटर म्हणून काम केलं, ॲज अ प्रोड्युसर म्हणून काम केलं, ॲज अ रायटर म्हणून काम केलं. सो ती प्रोसेस आहे. पण मला इव्हेंच्युअली माहिती होतं माझं पहिलं प्रेम ॲक्टिंग आहे. सो ती प्रोसेस पण मला पोचायचं आहे. तर त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला अडथळे येणार आहेत. तो शिक्षणामुळे मला हे माहीत होतं की मला घरच्यांसाठी करावं लागेल. म्हणजे घरच्यांचं एक बॅकअप द असतं ते काय नाही तर हे तरी आहे बाबा त्याचं. मला माहीत होतं मला हे होणार आहे. पण आता काय ना तो मध्य साधता आला पाहिजे तुम्हाला. मी थर्ड इयरला सोडू शकलो असतो ना, पण मी म्हटलं ठीक आहे ना, दे वॉन्ट फ्रॉम मी डिग्री की मी चल करतो बाबा तुमच्यासाठी. आता तो मध्य साधणं किती इम्पॉर्टंट आहे. आता काही लोकांना असं होतं की मला कधी असं वाटतं ना, काही लोकांनी 12 नंतर लिटरली हेच फील्ड निवडलं, मास कम्युनिकेशन निवडलं किंवा हेच निवडलं. ते माझ्यासाठी पण चांगलं आहे ना की आता माझ्यासाठी माझ्या किंवा माझं जे काय होतं ते इंजिनिअरिंग निवडलं तर दॅट्स ओके ना. तुम्ही मध्यमार्ग निवडा. मला वाटतं की तुम्हाला जर डायरेक्टर व्हायचं आहे तर पण तुम्हाला ना तो मार्ग माहीत असताना तुम्हाला पेशंटली तिथं राहणं, दबाव न घेता. कारण की शेवटी सांगू का, म्हणजे मी हे बिलीफ सिस्टीममध्ये करतो की सगळ्याच्या वरती ॲक्टिंग, कलाकार, शिक्षण या दबावाच्या वरती जर सगळ्यात चांगलं काय असेल ते म्हणजे तुमचं सुंदर आयुष्य. बरोबर. दॅट्स हे डीप विषय आहे तो बोलू आपण. पण त्याच्यावरती खरं आयुष्य आहे ना, छान आयुष्य. ॲक्टिंगच्या वरती, फेमच्या वरती, इंजिनिअरिंग पैशा सगळ्याच्या वरती अरे सुंदर आयुष्य आहे ना. स्वतः कलाकार म्हणून असं असणं स्वतःचं त्याच्यावरती आयुष्य आहे ना. सगळ्या करिअर, सगळ्या ज्या तुमच्या भूमिका आहेत आयुष्यातल्या, नवरा बायको, तुम्ही नवरा म्हणून पण आहे, तुम्ही मुलगा म्हणून पण आहे, तुम्ही ॲक्टर म्हणून आहे, सगळ्याच्या वरती तुम्ही आयुष्य आहे ना तुमचं. निवांत आयुष्य, चिल करा. कोल्हापूरसारखं मी म्हणून निवांत करा, कशाला टेन्शन घेता येईल. सो जेव्हा हे कोल्हापूरमधून तू आलास आज इतक्या लांबून तो प्रवास तुझा साधला आहे की कोल्हापूर, तर तिकडचे लोक म्हणजे असे बोलत असेल की कधी एकदा आमच्याकडे येतोस भेटायला. होय नाही झाली की तसं. आता मला माझ्या गावावरचीच मागायला लागलेत की कधी येणार आहेस तू, कधी येणार आहेस, भेटायचं आहे तुला आम्हाला. मला एखादा काल स्क्रीनशॉट आला, अरे म्हणजे एकाने मला पाठवलं माझ्या पाहुण्यानी की ते परवा कार्यक्रमात आलं तर तेच आहे की ते शिवश्रवणीमध्ये होळी म्हणताना सांग म्हटलं तेच आहे ते शिवश्रवणीमध्ये आहे ते सांगितलं. आता तेच एक्साइटमेंट झाली ना सगळ्यांना. येस येस येस.
खरंच खूप छान आहे आणि असं सुद्धा प्रवास चालू राहू दे. मी म्हणेन जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील शुभ आणि श्रावणी? मी सगळ्या प्रेक्षकांना हे सांगेन की जसं तुम्ही यांना प्रेम देताय सगळे तुमच्या यांच्या चॅनेलला, तसं आम्हालाही प्रेम द्या. शुभ श्रावणीला 19 तारखेला सिरियल येते आहे संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर बघा लागते, कारण की भारी भन्नाट सिरियल बनली आहे, बनवतो आहे आम्ही. आणि तुम्हाला एक वेगळा ट्रॅप बघायला मिळेल, नेहमीच्या दाटण्यात बघायला मिळणार नाही. आणि जाता तुम्हाला सांगतो की मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, कारण की हा त्या दिवशी शूट झाला आहे. कधी अपलोड होईल मला माहीत नाही, तरी पण वर्षभरासाठी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सगळ्यांची व्यवस्थित. येस, सगळ्यांची व्यवस्थित राहा. अँड थँक्यू सो मच. मला खरंच खूप छान वाटलं. येस, थँक्यू सो मच आणि मकर संक्रांती